विद्यार्थी मित्रांनो, काळ काम या टॉपिकला आज आपण सुरुवात करत आहोत. प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये मग कोणती परीक्षा असू द्या त्यामध्ये एकतरी एक्झाम्पल हे काळ काम यावर आधारित विचारलं जातं आणि विद्यार्थी या प्रकारचे एक्झाम्पल पाहिले तर नक्की गोंधळतात. कारण का सराव नसतो. या टॉपिकसाठी सरावाची गरज आहे. वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स, वेगवेगळ्या टाईपचे एक्झाम्पल्स आपण सोडून पाहिलेले पाहिजेत. यापूर्वी त्यांचा सराव झालेला पाहिजे. तर यावरच आधारित आपण त्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे. एकाच व्हिडिओमध्ये आपल्याला सगळे टाईप कव्हर करता येणार नाही. आज आपल्याला जेवढे शक्य आहे तेवढे आपण टाईप्स घेणार आहोत. अजूनही काही व्हिडिओज आपण यावर बनवणार आहोत. तर चला अधिक वेळ न दवडता आपण या टॉपिकला सुरुवात करूया. अजूनही आपण काही व्हिडिओ बनवणार आहोत हे मात्र लक्षात असू द्या. तर चला सुरुवात करूया. आज मी हे पहिलं एक्झाम्पल या ठिकाणी घेतलंय. 20 मजूर रोज 10 तास काम करून एक काम 15 दिवसांत संपवतात. 15 दिवस लागतात. 20 मजूर आहेत, 10 तास दररोज काम करतात. आता दुसरं वाक्य पहा. तर तेच काम 25 मजूर, मजुरांची संख्या वाढली. रोज 10 तास काम करून तास तेवढेच आहेत पण मजूर वाढलेत. उघड आहे, दररोजचे तास तेवढेच आहेत, मजूर वाढलेत म्हणजे कमी दिवस लागणार आहे. किती दिवसांत ते काम पूर्ण करतील? नक्कीच कमी दिवस लागतील. आपलं उत्तर जे आहे ना हे 15 पेक्षा कमी आलं पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. पण या ठिकाणी चारही पर्याय 15 पेक्षा कमी आहेत म्हणजे आपल्याला त्या आन्सर तर नक्की काढावं लागणार आहे. बरोबर. तर चला सुरुवात करूया. एक गोष्ट लक्षात घ्यायची, इथे मजुरांचं एक्झाम्पल आहे. मजूर कमी झाले, दिवस जास्त लागणार आहे. पहा हे 2 पॉइंट्स आहेत. एका बाजूला आपण मजूर घेतले, दुसऱ्या बाजूला दिवस घेतले. मजुरांची संख्या वाढली, मजुरांची संख्या वाढली. पहा समजा खालून आपण वरती हा ग्राफ घेतला. मजुरांची संख्या वाढली तर दिवसांची संख्या कमी होणार आहे. म्हणजे एक साइड किंवा एक राशी जेव्हा वाढते ना तेव्हा जर दुसरी कमी होत असेल तर त्याला व्यस्त चलन म्हणतात. आणि समजा एक राशी वाढली आणि दुसरी पण वाढत असेल त्याला समचलन म्हणतात. आता समजा आपण उदाहरण घेतलं, पेन आणि पेनाची किंमत. आता एका पेनाची किंमत जर 10 रुपये असेल तर 5 पेनांची किंमत होईल 10 × 50 रुपये. म्हणजे काय झाले, पेनांची संख्या वाढली, त्यांची किमतीची संख्या वाढली. एक राशी वाढत असताना दुसरी वाढते. एक कमी होताना 5 आणि 1 कडे जा, एक राशी कमी होताना दुसरी पण कमी झाली, 50 चे 10 झाले. तर याला समचलन म्हणतात. हा चलनाचा प्रकार आहे, त्यावरही आपण व्हिडिओ बनवणार आहोत. तर या ठिकाणी व्यस्त चलनाचं उदाहरण आहे. मग व्यस्त चलनाच्या उदाहरणामध्ये खाली मांडणी केल्यानंतर सोडवायचं कसं, कोणती पद्धत आहे तेच आपण आज पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया. आधी आपण पहिल्या वाक्याचा विचार करणार आहोत. पहिल्या वाक्यामध्ये काय सांगितले? पहिल्या वाक्यामध्ये आपल्याला काय सांगितले? पहिलं वाक्य पहा, 20 मजूर. 20 काय आहेत? मजूर आहेत. पहिला जो कॉलम आपण करणार आहोत तो मजुरांचा करणार आहोत. मजूर किती? 20. 20 लिहून टाका खाली. रोज 10 तास. 10 काय आहेत? तास आहे. दुसरा कॉलम करूया आपण तास. 10 तास. एक काम 15 दिवसांत पूर्ण करतात. 15 काय आहेत? दिवस आहेत. तिसरा कॉलम करा दिवस. 15 दिवस. पहिल्या वाक्यातील तिन्ही संख्या मी या ठिकाणी मांडून घेतल्या. 3 पॉइंट तयार केले. आता दुसऱ्या वाक्याकडे चला. काय प्रश्न विचारलाय? तर तेच काम 25 मजूर. 25 मजूर आहेत. मजुरांची संख्या वाढली. तास मात्र तेच आहेत, 10 तास. किती दिवसांत पूर्ण करतील? दिवस आपण एक्स मानू. आता हा पॉइंट तुम्ही घेतला तरी चालेल, नाही घेतला तरी चालेल, काय फरक नाही पडत. एक्झाम्पल मध्ये, सोल्युशन मध्ये नाही घेतलं तरी चालेल, घेतला तरी चालेल, आन्सर मात्र तेच राहणार आहे. काय फरक नाही पडत. मग हे सोडवायचं कसं? ते सोडवण्याची एक ट्रिक आहे. पहा, वरच्या वाक्यातील या तिन्ही संख्या, जर मजूर, तास, दिवस तिन्ही घटक दिलेले असतील तर वरच्या तिन्ही संख्यांचा गुणाकार पहा, 20 × 10 × 15. या तिघांच्या गुणाकाराला खालच्या 2 संख्यांच्या गुणाकाराने 25 × 10 याने भाग द्यायचा आहे. ही असेल आपल्या एक्स ची किंमत. ही असेल एक्स ची किंमत. कारण पहा, जर आता या 3 घटकांचे आपण 2च घटक तयार करूया. 20 मजूर दररोज 10 तास काम करतात. असं गृहीत धरा की एक मजूर दररोज 10 तास काम करते. मग एक जर 10 तास काम करीत असेल तर 20 मजुरांचे तास किती होतील? 20 × 10 = 200.
बरोबर, म्हणजे या ठिकाणी एकूण तास झाले 200. बरोबर, 200 तासामध्ये 15 दिवस लागतात. 200 बरोबर 15 हे लक्षात घ्या. आता खाली या, तसंच या ठिकाणी 20 10 200 घेतले होते, 25 10 250. 250 तासामध्ये किती? आपण पहा इथे 3 घटक होते, त्याचे आपण आता 2च केले. बरोबर आहे, 20 10 200, 25 10 250. किती दिवस लागतील? मजुरांची संख्या वाढलेली, दिवस कमी होणार आहेत. व्यस्त चलन आहे, जेव्हा व्यस्त चलन असतं तेव्हा अलीकडे एक प्रमाण म्हणजे गुणोत्तर तयार करायचे, अपूर्णांक तयार करायचे. 200/250. पहा मी या ठिकाणी लिहितोय 200/250 बरोबर. इकडचा पहा, इथे फक्त मध्ये मी अशी रेषा दिली, अपूर्णांक तयार करते. इकडे पण मध्ये द्यायचे, पण व्यस्त चलन असल्यामुळे आता 15/x नाही लिहायचे, तर x/15 लिहायचे. x/15. तुम्ही शालेय पातळीवर विद्यार्थी दशेमध्ये 10वी पर्यंत ही पद्धत अभ्यासली असेल, व्यस्त चलनाची एक्झाम्पल सोडवण्याची. पण स्पर्धा परीक्षेमध्ये आपण त्याचा वापर नाही करणार. स्पर्धा परीक्षेमध्ये आपण या शॉर्टकट मेथडचा थोडासा वापर करणार आहे, हे लक्षात घ्या. पण कन्सेप्ट क्लिअर असावी म्हणून मी हे तुम्हाला स्पष्टीकरण देत आहे. मग आता हे सोडवायचं आहे ना, हे सोडवायचं आहे आपल्याला. हे सोडवताना आपण कसं सोडवणार आहे? या एक्सची किंमत काढायची आपल्याला. एक्स बरोबर, एक्सच्या अपोजिटला कोण आहे? 250. 250 खाली या छेदामध्ये. उरलंय कोण? 200 आणि 15, त्यांचा गुणाकार अंशामध्ये येईल. आता या दोघांचं ऑब्झर्वेशन करा, तुम्हाला सेम दिसेल. पहा 250, 25 10 250, राईट. आता वरती पहा 15 गुणिले 200, हे पहा 15 आणि 20 10 200. म्हणून हे शाळा पातळीवर तुम्ही या प्रकारे एक्झाम्पल सोडवलीत, याला व्यस्त चलन म्हणतात. 3 घटकांचे 2 घटक कसे तयार होतात? 2 असो किंवा 3 असो, मांडणी तीच राहील. आणि म्हणून वरच्या तिघांच्या मांडण्याला एवढं सगळं काय सोडवत बसण्यापेक्षा पहिल्या वाक्यातील 3 घटकांच्या गुणाकाराला दुसऱ्या वाक्यातील 2 घटकांच्या गुणाकाराने भाग दिला का आपल्याला उत्तर मिळून जातं. तर चला त्याच पद्धतीने आपण घेऊया. तुम्हाला गरज वाटत असेल तर हे तुम्ही बाकीचं लिहून घेऊ शकता. चला आता मी हे पुसतो आणि आपण आता उत्तर काढूया. आपल्याला काय मिळणार आहे? ते 10 10 तर कॅन्सल होतील. आता हे 25, 5 5 25, 5 चौक 20. आता या 5 ने इथे भाग जाईल, 5 1 5, 5 3 15. खाली काही शिल्लक नाही, वरती आले 4 गुणिले 3, 4 3 12. 12 दिवस लागतील. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आलं. पर्याय क्रमांक 3. आता प्रत्येक एक्झाम्पल साठी आपण एवढा वेळ नाही देणार, एक कन्सेप्ट क्लिअर असावी म्हणून मी तुम्हाला हे सगळं व्यस्त चलन समजून सांगितलं. पुढचं एक्झाम्पल आता आपण डायरेक्ट सोडवायला सुरुवात करणार आहोत. तर चला सुरुवात करूया सेकंड एक्झाम्पलला. 15 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 18 दिवसांत पूर्ण करतात. पहिलं वाक्य महत्वाचं. पहिल्या वाक्यातील 3 घटक लिहून टाका. लगेच तुमच्या लक्षात आला असेल. पहा मजूर, आता शॉर्टकट लिहिला तरी चालेल, तास आणि दिवस. पहा मजूर किती? 15 मजूर. तास किती? 8. 18 दिवसांत काम पूर्ण करतात. आता दुसरं वाक्य घ्या, तेच काम 16 मजूर 9 तास काम करतात. किती दिवसांत काम पूर्ण करतील? काय ट्रिक आहे आपली? पहिल्या वाक्यातील 3 संख्यांच्या गुणाकाराला 15 गुणिले 8 गुणिले 18, 15 गुणिले 8 गुणिले 18, त्याला 16 गुणिले 9 ने फक्त भाग द्यायचा आहे. आपलं उत्तर येऊन जाईल. पहा 8 1 8, 8 2 16, 9 1 9, 9 2 18. हे 2 2 कॅन्सल झाले, उरले फक्त 15. आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. पहा किती सोपं आहे. तुम्हाला लक्षात काय ठेवायचं या टाईपमध्ये? आपल्याकडे 3 घटक पाहिजेत, मजूर, तास आणि दिवस. 3 घटक असतील ना बस. आणि एक विचारला असेल 3 पैकी दुसऱ्या वाक्यामध्ये, बस ही मेथड यूज करा. तुम्हाला ही साधी सोपी ट्रिक यूज करा, डायरेक्ट आन्सर मिळतं आपल्याला. चला पुढचा टाईप पाहूया एक्झाम्पलचा. उदाहरण क्रमांक 3. एक काम 20 दिवसांत पूर्ण करतो. आणि ब अशा 2 व्यक्ती, त्यातला हा 20 दिवसांत काम पूर्ण करतो. तेच काम ब ला पूर्ण करायला 30 दिवस लागतात. दोघांची कॅपॅसिटी वेगवेगळी आहे.
तर दोघे मिळून जर कामाला त्यांनी दोघांनी सुरुवात केली तर ते काम ते किती दिवसांत पूर्ण करतील. इंटरेस्टिंग आहे. एक वेगळा टाईप आहे, शक्यता असते याची, या प्रकारची परीक्षेमध्ये एक्झाम्पल येण्याची. त्यामुळे हा टाईप आपल्याला समजणं नक्कीच गरजेचं आहे, कारण याच्या आधारे इतर काही टाईप्स आपल्याला सोडवायला सोपं जात असतं. त्यामुळे व्यवस्थित समजून घ्या. आधी आपण अचा विचार करूया. एक काम 20 दिवसांत पूर्ण करतो. फॉर एक्झाम्पल असं गृहीत धरा की एक काम 5 दिवसांत पूर्ण करतो. किती? 5 दिवसांत. तर त्या कामाचे आपण असे 5 समान भाग तयार करूया. 1 2 1 2 3 4 आणि अजून एक वरती भाग घेऊया आपण. असे 5 भाग. एक काम 5 दिवसांत पूर्ण करतो म्हणून त्या कामाचे आपण 5 भाग केले. मग तो एका दिवसात किती काम पूर्ण करेल? तर एका दिवसाचं काम काढून घ्या, अचं आणि बचं, त्यावरून सोडवायला सोपं जातं. तर पहा, 5 दिवसात तो जर 5 भाग काम करत असेल तर एका दिवसामध्ये तो 1 भाग काम पूर्ण करणार आहे. एका दिवसात तो 1 भाग काम पूर्ण करणार आहे. असं 5 दिवसामध्ये तो 5 भाग काम पूर्ण करेल. मग त्याचं एका दिवसाचं काम किती? 1/5. 5 भागापैकी 1 भाग. 5 भागापैकी 1 भाग एका दिवसामध्ये. म्हणजेच हे 5 भाग पूर्ण करायला 5 दिवस लागतात. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, खालचा जो नंबर आहे ना तो एकूण दिवसांचा असतो. खालचा नंबर छेदामधला, एवढं लक्षात राहू द्या. तसं या ठिकाणी एक काम जर 20 दिवसांत पूर्ण करीत असेल तर त्याचं एका दिवसाचं काम किती येईल हे तुमच्या लक्षात आलं असेल. त्या कामाचे जर आपण 20 समान भाग तयार केले तर एका दिवसात 1 भाग, 20 पैकी 1 भाग म्हणजेच काय? 1/20. आणि म्हणून आपण आधी अचा विचार करूया. अचे 1 दिवसाचे काम, आधी 1 दिवसाचे काम काढून घ्या. 1 दिवसाचे काम बरोबर 1/20. 1/20 भाग. याचप्रमाणे बचे काढून घ्या. बचे 1 दिवसाचे काम. आता ब हे काम 30 दिवसात पूर्ण करतो म्हणजे आपल्याला लगेच लक्षात येईल बच 1 दिवसाचं काम होईल 1/30 सेपरेटली, वेगवेगळ्या पद्धतीने. आता दोघांनी मिळून एकत्र काम करायला सुरुवात केली, पण दोघांचे मिळून 1 दिवसाचे काम. मग दोघांचे मिळून 1 दिवसाचं काम किती हे आपल्या लक्षात येईल. आता पहा, दोघांचे मिळून आपण 1 दिवसाचं काम काढूया. आता अ अधिक ब, दोघांची बेरीज करावी लागेल आपल्याला. अ अधिक ब चे 1 दिवसाचे काम, 1 दिवसाचे काम म्हणजे तो बेरीज होईल या ठिकाणी 1/20 अधिक 1/30. 1/20 अधिक 1/30 बरोबर. यांचा या ठिकाणी लसावी काढायचा. या दोघं छेदांचा गुणाकार करा किंवा त्यांचा लसावी काढा. 30चा पाढा मोजायचा, ज्या ठिकाणी 20 ने भाग जाईल तो लसावी, किंवा एकतर या दोघांचा गुणाकार करा. पहा, आपण काय करूया, लसावी घेऊया. 30 1 30, 30ला 20 ने भाग जात नाही, 30 2 60 घ्या. इथे आपण खाली 60 घेतले कारण 60ला 20 ने भाग जातो. आता पुढे पहा, आता आपण सोडवायला सुरुवात करूया. 20 त्रिक 60 म्हणून 1 त्रिक 3. 20ला 3 ने गुणल्यावर 60 मिळतात ना, मग 1ला पण 3 ने गुणायचं. अधिक 30 2 60 म्हणून तसं या 1ला 2 ने गुणायचं. 1 2 2 म्हणजे आपलं उत्तर आलं पहा या ठिकाणी 3 आणि 2 5, 5/60. आता भाग जाईल पहा या ठिकाणी 5 ने 60ला भाग द्या. 5 1 5 आणि 5 ने सर 60ला भाग दिला तर 12 येईल पहा. 1/12. 1/12 उत्तर आलं आपलं. मी तुम्हाला या ठिकाणी सुरुवातीला सांगितलं होतं खालचा नंबर हा एकूण दिवसांचा असतो. तसं खाली आलेत 12 60ला भाग दिल्याच्या नंतर. खालचा नंबर असणार आहे आपला एकूण दिवसांचा. पण दोघांना मिळून ते काम करायला एकूण 12 दिवस लागतील. पर्याय क्रमांक 2 हा टाईप अत्यंत महत्वाचा होता, लक्षात असू द्या. चला अजून एक एक्झाम्पल आपण या प्रकारचं घेऊया म्हणजे लक्षात येईल. उदाहरण क्रमांक 4. अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो. अ चा काम करण्याचा वेग दुप्पट आहे. क हा अ आणि ब च्या या दोघांच्या एकत्रित कामा इतके काम करतो. क ची कॅपॅसिटी किती आहे? अ आणि ब ची दोघांची मिळून जेवढी आहे तेवढी क ची आहे. अ एकटा 12 दिवसांत काम पूर्ण करतो.
ही माहिती आपण या ठिकाणी लिहू शकतो. अ चे 12 दिवसांत काम पूर्ण करतो. पूर्ण काम 12 दिवसांत पूर्ण करतो. आता वरून आपण ब चं काम लिहू शकतो. ब हे काम किती दिवसात पूर्ण करत असेल, कारण अ ची कॅपॅसिटी ब च्या दुप्पट आहे. मग अ ला जर 12 दिवस लागतात तर ब ला हे काम करायला किती दिवस लागत असतील? 6 दिवस, बरोबर ना? कारण अ कसा आहे, दुप्पट आहे, 6 ची दुप्पट 12. परंतु हे चुकीचं आहे, कारण दिवस आणि काम याच्यामध्ये व्यस्त प्रमाण असतं. बरेचशी मुलं घाई गडबडीमध्ये परीक्षेला हेच उत्तर लिहून टाकतात, ब चं पूर्ण काम 6 दिवस. तर नाही, 24 दिवस असेल. 12 ची दुप्पट 24, कारण अ ची कॅपॅसिटी दुप्पट आहे त्याच्या काम करण्याची. मग ब ला जर 24 दिवस लागत असतील तर अ ची दुप्पट आहे कॅपॅसिटी, अ ला निम्मेच दिवस लागतील ना, 12 दिवस. आणि म्हणून ब चे किंवा ब तेच काम पूर्ण करण्यासाठी त्याला लागतील 24 दिवस. 24 दिवसांत पूर्ण करतो. अ ला लागतील 12 दिवस, ब ला लागतील 24 दिवस. आता प्रश्न आहे क चा. क ची कॅपॅसिटी किती आहे? अ आणि ब च्या बेरजी इतकी. मग चला ना, अ आणि ब ची बेरीज करूया आपण. 1 दिवसाचं काम महत्वाचं असतं. आपण 1 दिवसाचं काम विचारात घेऊया. अ चे 1 दिवसाचे काम, अ चे 1 दिवसाचे काम, अ च पूर्ण दिवस 12 दिवस लागतात. मग 1 दिवसाचं काम मागच्या उदाहरणावरून तुमच्या लक्षात आलं असेल, 1/12 येईल. त्याचप्रमाणे ब चे 1 दिवसाचे काम 1/24 येईल, बरोबर. आता दोघांची मिळून बेरीज असणार आहे क आपला, आणि म्हणून क बरोबर अ अधिक ब किती आहे? 1/12 अधिक 1/24. या दोघांचा लसावी काढा. 24 चा पाढा मोजा, 12 ने भाग गेला पाहिजे. 24 एके 24, 12 ने भाग जातो, म्हणजे दोघांचा लसावी आला 24. दोन अपूर्णांकाची बेरीज करताना 12 दुने 24 म्हणून 1 ला 2 ने गुणा, 1 दुने 2. हे 24 आहे तसे मांडले, म्हणून 1 पण आहे तसा मांडा. 2 आणि 1 3, 3/24 बरोबर 3 एके 3, 3 8 24. उत्तर आलं 1/8. हे लक्षात घ्या. हे क च 1 दिवसाचं काम 1/8. हे दोघांचे मिळून 1 दिवसाचं काम 1/8, अ आणि ब च. तेवढंच काम क च असणार आहे 1/8, दोघांच्या बेरजी इतकं. आता आपला प्रश्न विचारलाय, तिघे मिळून ते काम किती दिवसांत पूर्ण करतील? किती दिवसांत? त्याच्याऐवजी आपण तिघांची मिळून 1 दिवसाची बेरीज करू. त्या 1 दिवसापासून आपल्याला एकूण दिवस मिळतील. मग चला, तिघांचे मिळून 1 दिवसाचे काम काढूया. मी या ठिकाणी तो भाग सोडवतो. इकडे अ अधिक ब अधिक क. आता अ अधिक ब, पाहिजे आपण अ अधिक ब सोडवलाय, तो आला 1/8. अ अधिक ब आला 1/8 अधिक, आणि क ची व्हॅल्यू, क ची किंमत ह्या दोघांच्या बेरजी इतकीच असते, आणि ती सुद्धा किती आहे? 1/8च आहे. 1/8 1/8 आणि 1/8 ची बेरीज, पाया समान म्हणजे छेद समान असेल तर तो एकदाच घेतो. अंशामध्ये दोघांची बेरीज होईल 2/8. बे एके बे, बेचोक 8. उत्तर आलं आपलं 1/4. मी तुम्हाला सांगितलं होतं, खालचा जो नंबर आहे ना, हा एकूण दिवस दर्शवतो, आणि म्हणून तिघांना मिळून ते काम करण्यासाठी एकूण 4 दिवस लागतील. पर्याय क्रमांक 1. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण 2 टाईपचे एक्झाम्पल्स आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये कंप्लीट केले. मला पूर्ण खात्री आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजले असतील. जर समजलं तर बेसिक क्लिअर होतं, आणि याच्या आधारे इतरही काही प्रकार जे आहेत, या प्रकारचे उदाहरणं सोडवताना त्यासाठी आपण फेस करू शकतो, लढू शकतो,
आणि अँसर आपल्याला नक्की मिळतं, याची मदत होते त्याला आपल्याला. त्यासाठी कोणताही व्हिडिओ नेहमी पूर्ण पाहायचा, म्हणजे ती जी कन्सेप्ट आहे ना आपली क्लिअर होते. तर असे अजून अनेक टाईप आहेत. ते टाईप आहे आपण पुढच्या काही व्हिडिओजमध्ये घेणार आहोत. तर आपल्या चॅनलशी नक्की तुम्ही कनेक्ट राहा. मला पूर्ण खात्री आहे की स्पर्धा परीक्षेसाठी नक्की आपल्या चॅनलची तुम्हाला मदत होईल. तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. थँक्यू फॉर वॉचिंग.